नमस्कार, मी डॉक्टर पौर्णिमा काळे. आपण पाहत आहोत मेनोपॉज सिरीज. क्लिनिकमध्ये बऱ्याचदा कपल्स येतात, 40 ते 60 वय असतं आणि हजबंड जे आहेत ते कंटिन्युअसली तक्रारी करत असतात की मॅडम ही आधी छान हॅपी असायची, आनंदी असायची, आता अचानकच खूप चिडचिडेपणा वाढला आहे. काही बोललं तर लगेच रडते, कधी फॅन लाव म्हणते, कधी फॅन बंद करा म्हणते. मुलं सुना यांच्यामध्ये प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत आणि रात्रभर झोपतच नाही शांत. आमचं सेक्शुअल लाईफ तर पूर्णपणे संपल्यातच जमा आहे. मॅडम काहीतरी करा आणि हिला नीट करा. तर असे प्रॉब्लेम्स असणाऱ्या सगळ्या महिला आणि पुरुषवर्गांना थोडंसं सांगावं वाटतंय की हे काही नाटक नाही, हे काही ढोंग नाही. हा त्यांच्या शरीरात होणारा हॉर्मोन्समुळे होणारा नैसर्गिक बदल आहे. तो स्त्रियांनो तुम्हीही स्वीकारा, सखींनो तुम्हीही हा बदल जाणून घ्या आणि घरातल्या सर्व पुरुष मंडळींनाही सांगावं वाटतं की हा बदल तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतलात तर तुमच्या कुटुंबातील वातावरण चांगलं राहायला नक्की मदत होईल. आजचा हा व्हिडिओ स्पेसिफिकली त्यासाठीच आहे की काय आहेत मेनोपॉजचे लक्षणं. तुम्ही कसं ओळखणार की तुम्हाला मेनोपॉज आता येत आहे किंवा होणार आहे. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये त्याच्या काही फेजेस पाहिल्या. 40 नंतर आपण त्याला पेरीमेनोपॉज असं म्हणू शकतो आणि याच पेरीमेनोपॉजमध्ये आपल्याला हॉर्मोन्सचा चढ उतार हा दिसायला लागतो. स्पेसिफिकली उतार इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्याचं प्रमाण हे कमी व्हायला लागतं. फर्स्ट जे आपल्याला सिम्पटम दिसतं ते म्हणजे पिरियड्समध्ये कमी फ्लो होणं किंवा जास्त फ्लो होणं. हे फर्स्ट सिम्पटम आपल्याला दिसतं की पिरियड्समध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. आपल्या इतक्या वर्षाच्या सायकल्समध्ये असं कधी जाणवलं नाही. तर हे जे बदल आहेत हे नोट डाऊन करा. त्यानंतरचा मेन जो सिम्पटम आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे हॉट फ्लशेस. ह्या स्त्रियांना मध्येच घाम यायला लागतो, मध्येच गालावरती कपाळावरती खूप प्रमाणात घाम येतो की स्वतः त्या घामामुळे घाबरायला लागतात. थर्ड थिंग जी आहे, अशाच प्रकारचा घाम रात्री यायला लागतो. रात्री त्या घामामुळे लिटरली जाग येते. फॅन फास्ट करा, AC फास्ट करा आणि खूप घाबरल्यासारखं होतं. खूप घामाने ओल्या या स्त्रिया होतात. हे एक आहे नाईट स्वेटिंग. देन याच्यानंतरचं सिम्पटम्स आहे मूड स्विंग्स होणं, खूप रडू येणं किंवा खूप हॅपी असणं. हे जे दोन्ही मूडमधले एक्स्ट्रीम चेंजेस आहेत हे यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर युरिनरी इनकॉन्टिनन्स, शिंक दिली किंवा खोकला आला किंवा अर्जन्सी असेल त्यावेळेला थोडीशी युरिन लीक होते आणि मग त्या स्त्रियांची पॅन्टी ही ओली व्हायला लागते. रिकरंट युरिन इन्फेक्शन्स व्हायला लागतात. वजायनाच्या इथे ड्रायनेस असल्यामुळे सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस पेन होणं किंवा त्या ड्रायनेसमुळे करण्याची इच्छा न होणं आणि जर ती प्रोसेस झाली तर तिथे कट्स होऊन पेन होणं इथपर्यंतचे लक्षणं घेऊन पेशंट आमच्याकडे येतात. अजून यामध्ये बघायचं म्हणजे थकवा खूप येतो, कारण रात्रभर या स्त्रिया शांतपणे झोपू शकत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी यांना दिवसभर खूप थकवा येतो, फ्रेश वाटत नाही, कोणतंही काम उत्साहाने करावं असं या स्त्रियांना वाटत नाही. इस्ट्रोजनचं मेन फंक्शन कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहे, म्हणजे आपल्या हार्टला, बोन्सला इस्ट्रोजन खूप गरजेचं आहे आणि इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे मग पाल्पिटेशन होणं, BP वाढणं, BP कमी होणं या प्रकारचे हार्ट रिलेटेड त्रास या स्त्रियांना जाणवू लागतात. त्याचप्रकारे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे बोन्सची झीज होणं आणि त्यामुळे मसल लॉस होणं हे खूप जास्त प्रमाणात दिसून येतं आणि त्यामुळे थोडंसं जरी पडलं झडलं तरी पण या स्त्रियांमध्ये फ्रॅक्चरचं प्रमाण जास्त दिसून येतं. थिनिंग ऑफ हेअर, केस खूप पातळ होणं, देन स्किनवरती सुरकुत्या येणं, स्किन ड्राय होणं, सॅगिंग ऑफ स्किन, सॅगिंग ऑफ ब्रेस्ट, हे जे सिम्पटम्स आहेत हे त्यांच्या सौंदर्याच्या दृष्टीने दिसायला लागतात आणि मग या स्त्रियांचा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो आणि बाकीचे सिम्पटम्स अजून जास्त या स्ट्रेसमुळे वाढू शकतात. ही वस्तू मी इथे ठेवलेली, छान आठवणीने ठेवलेली, पण आता काही आठवतच नाही नक्की कुठे ठेवली. हा जो सिम्पटम आहे, हे जे सिम्पटम आहे की मेमरी लॉस हे या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. फोकस करणं, कॉन्सन्ट्रेशन करणं हे कमी होणं हे या स्त्रियांमध्ये दिसू लागू लागतं.
बऱ्याचशा पेरिमेनोपॉझल फेजमधल्या स्त्रिया आमच्याकडे येतात, त्या म्हणजे ब्लोटिंग होणं, जेवल्यानंतर पोट फुल होणं, जेवूच नये अशी इच्छा होणं, इतकं त्यांचं पोट जड होतं, इतकं पोट फुगतं आणि तसा पेशंट आमच्याकडे येतात. तेव्हा त्यांना समजणं गरजेचं आहे की हे एक पेरिमेनोपॉजचं सिम्पटमसुद्धा असू शकतं आणि त्या दृष्टीने पुढे वाटचाल ही केली गेली पाहिजे. इस्ट्रोजनच्या फ्लक्च्युएशनमुळे गॅसचं रिटेन्शन होतं बॉडीमध्ये आणि वॉटर रिटेन्शन होतं. गॅस रिटेन्शनमुळे ॲब्डॉमेन, पोटाच्या स्टमकच्या इथल्या बाजूमध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लोटिंग हे दिसून येतं आणि वॉटर रिटेन्शनमुळे शरीर जड वाटणं, सांध्यांना थोडीफार सूज वाटणं हे लक्षणं या मेनोपॉझल फेजमध्ये दिसू लागतात. इस्ट्रोजनचं अजून एक मेन काम असतं की आपला जो पेल्विक फ्लोर आहे, आपले जे खालचे मसल्स आहेत त्यांना सपोर्ट करणं आणि तो सपोर्ट कमी झाल्यामुळे गर्भाशय जे आहे ते कधी कधी खाली उतरू लागतं आणि मग बायका आमच्याकडे पेशंट येतात की माझं अंग खाली आलेलं आहे, तर हे एक लक्षण त्यामध्ये दिसतं. इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे या रुग्णांमध्ये खूप वेळा ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची झीज होणं हे दिसून येतं आणि त्यामुळे बोन पेन, जॉईंट पेन, मसल पेन हे लक्षणंसुद्धा दिसून येतात. त्यामुळे या स्त्रियांना खूप सांधेदुखी होणं, अंगदुखी होणं हे लक्षणंसुद्धा बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागतात. तर मग या लक्षणांची तीव्रता कशी कमी करायची किंवा हे लक्षणांवर कशी मात करायची हे आपण पुढील येणाऱ्या भागामध्ये बघणारच आहोत. तर अशी लक्षणं दिसणाऱ्या सगळ्या सखींना मी सांगू इच्छिते आणि त्यांच्या घरातील सर्व पुरुष मंडळींना सुद्धा सांगू इच्छिते की जर अशी लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या गायनेकॉलॉजिस्ट, तुमचे आयुर्वेदिक तज्ज्ञ यांना भेटा. त्यांच्याकडून आहारातील बदल, विहारातील बदल, आचार, विचार आणि काही प्रमाणातली औषधं किंवा काही शरीरशुद्धीच्या क्रिया ह्या करून घ्या, जेणेकरून तुमचा पुढचा कालावधी जो आहे तो छान जाईल आणि तुमचा मेनोपॉज हा त्रासदायक न होता छान हॅपी मेनोपॉज होईल. थँक्यू.